समाज पक्ष स्वतंत्र आम्ही लढलो, आमचा विजय बी झाला एका ठिकाणी। आम्ही जवळजवळ 100 जागा लढलो होत्या। आम्हाला वोट ऑफ पर्सेंटेज चांगलं मिळालेलं आहे। एकेकाळी भाजपा बरोबर आम्ही होतो, आता भूतकाळ झालेला आहे। आता आम्ही महाविकास आघाडीच्या वाटेवर आहे। नगर परिषद आणि नगरपालिकेच्या इलेक्शनला आज पहिली मीटिंग आमची चाललेली आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालला आहे। आम्ही शेतकरी आंदोलन चालवलं, महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा किंवा तालुका ठेवलेला नाही आणि आम्ही शेतकऱ्याचा रोष तयार करायला सक्सेस झालो। शेतकऱ्यांना ज्यांनी मोठं आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू, ह्या सरकारनं काय केलं, जाती जातीत आणि धर्माधर्मात भांडणं लावायचा प्लॅन केला। त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन जनतेच्या दारात गेलो तर शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं, साथ दिली। त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्ही यशस्वी आंदोलक बनलो। हे सरकार तारीख देत नव्हतं, लग्न ठरवलंय पण मुहूर्त काढत नव्हतं, तर कमीत कमी आम्ही 30 तारखेचा मुहूर्त काढायला तरी यशस्वी झालेलो आहे। आणि आज त्यात बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, रविकांत तुपकर असतील किंवा आपले डॉक्टर अजित नवले असतील, ही सारी मंडळी आम्ही चेहरे घेऊन तिथे गेलो। आम्ही त्यांना 2.5-3 तासाच्या मीटिंग मध्ये ब्रीफिंग केलं। ते तयार होत नव्हते, आम्ही काय मागे हटाय तयार नव्हतो। शेवटी त्याने आम्हाला तारीख दिली। आम्ही 30 तारखेच्या आत ह्याही वर्षाचं अतिरिक्त झालेलं कर्ज माफ करण्यासाठी आम्ही सक्सेस झालो। ते आम्हाला म्हणले फार डिले केलं, पण त्यात आम्ही बी इंजिनियर आहे, वी आर ऑल्सो द क्वालिफाईड। ते आम्हाला फसवलं म्हणतात, आम्ही त्यांना कसं फसवलं तर ह्या वर्षाचं कर्ज हे सर्वात मोठं बुडीत कर्ज होत होतं, ते कर्ज देखील घ्यायला आम्ही भाग पाडलं। म्हणून 30 जूनची तारीख आम्हाला फायनल मिळाली। त्यात जवळजवळ 35,000 कोटीचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी शब्द दिलाय। आदरणीय शिंदे साहेब होते, दादा होते, फडणवीस साहेब होते, तिघांनीही शब्द दिला आणि त्यातून हे घडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याची मुवमेंट घेऊन आम्ही, जनतेमध्ये असंतोष जास्त आहे, युवक वर्गात जास्त आहे, महिलांमध्ये आहे आणि सर्व दलित विरुद्ध मुसलमान, मुसलमान विरुद्ध हिंदू हा डाव जी टाकत होते त्या डावाला आम्ही कुठतरी पोलराईज करायला यशस्वी झालो आहे। आणि त्याचंच आम्हाला आज म्हणणं आहे जनतेला, कॉन्ट्रॅक्टरचे पैसे नाही दिले, महिला लाडक्या बहिणीबद्दल परेशानी चाललेली आहे, 5 लाख महिला कमी झाल्या, सरकारचं बजेट कर्ज वाढत चाललेलं आहे। या साऱ्या गोष्टीचा उहापोह करून आम्ही सरकारला सांगितलंय की तुमच्याबद्दल असं आहे, तर त्याने आम्हाला सांगितलंय 30 तारीख कर्ज देऊ। एकत्र आली तर सरकार बनतं आणि 2014ला देखील मुंडे साहेबांनी असंच केलं। मी राजू शेट्टी किंवा मेटे फार मोठं पक्ष आहेत असं नाही, पण आमच्या छोट्या पक्षामुळे ह्यांना जीवदान मिळालं होतं आणि आम्हाला तेच आता करायचं आहे। आमचं चॅलेंज आहे की आम्ही आता पडीक बाजू आहे त्याला कसं दुरुस्त करता येईल त्याच्या बाजूने उभा राहण्याची भूमिका घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष महाविकास आघाडीच्या पावलावर पाऊल टाकायला तयार आहे। ते काही नॅरेटिव्ह फेस करू द्या, मीडिया त्यांच्या बाजूने देतो, पण आम्ही तसं नाही। आता बॅगा घेऊन गेलो, रविकांत तुपकरची बॅग होती, मुक्काम होता, त्यात कपडे घेऊन जालतो तर त्यात ते म्हणले पैसे घेऊन गेले असं। परत स्वतः मुख्यमंत्र्याच्या हँडलवरनं त्यांनी सांगितलं आम्ही हसतोय म्हणून दाखवलं। तिथं आत काय प्रकार घडला ते काही टीडीआरने सांगितलं, ते खरं घडलं होतं। आणि त्यामुळं काय, आम्ही फेक नेरेटिव्हला व्हॅल्यू देणार नाही। आमचं चारित्र्य 30-35 वर्षाचं समाज जीवनातलं, राजकारणातलं महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे। आम्ही ह्यात पैशासाठी किंवा ह्यासाठी पडलो नाही, स्वाभिमानासाठी आणि सन्मानासाठी चाललेलो आहे। हक्क आणि अधिकाराची लढाई लढण्यासाठी आलेलो आहे आणि ती बी स्वतःचा गाडा घेऊन चाललेलो आहे। स्वतःची आमची झोपडी असेल, आम्ही महालाकडे बघणारी माणसं नाही, मग स्वतःची झोपडी घेऊन शेतकऱ्याचं वंचिताचं प्रश्न घेऊन आम्ही दरबारी मांडणारी माणसं आहे। आणि त्यांना माहित आहे आमचं चेहरे क्लीन आहेत, आम्ही कुणाला भ्यायची काही गरज नाही त्यांना। म्हणून आम्ही सांगतो की एखाद्याला वाईट म्हटलं म्हणून आपण लगेच मोठं होतो असं नाही, आम्हाला आमचा स्पेस वाढवायचा आहे। भाजपाचं मी अभिनंदन करीन की त्याने आम्हाला जागा सोडल्या नाहीत, मला 6 जागा देत होत्या, मी 14 मागत होतो, म्हणून आमचं डिस्प्यूट झालतो। बाकी काय आमचं वैयक्तिक भांडण नव्हतं त्यांचं, तर आम्हाला त्यांनी दिल्या नाहीत, आम्ही स्वतंत्र लढाई मिळालं, आम्हाला संधी मिळाली, स्पेस मिळाली। उलट भारतीय जनता पार्टीवर गेल्यामुळं आमच्या जागा, मतदान कमी झालं, पक्षाला वोट ऑफ पर्सेंटेज कमी झालं होतं, ते आम्हाला संधी मिळाली आणि राज्यभर देशभर फिरायचे लगेच सत्तेच्या पे। माझा बाप काय खासदार आमदार नव्हता, पण आम्हाला खासदार आमदार मंत्री होऊनच मरायचा आहे।
हे सत्ता आहे. डॅम युअर सेफ अँड गुड गव्हर्नमेंट, वी वॉन्ट अवर ओन गव्हर्नमेंट. आम्हाला आमची सत्ता पाहिजे. जाळून टाका तुमचं चांगलं राज्य असेल, आम्हाला काय घेणं देणं नाही. हे आमचं प्रिन्सिपल आहे. आणि इफ यू बॉर्न इन प्युअर दिस युअर नॉट मिस्टेक, बट इफ यू डाय इन प्युअर दिस युअर ग्रेट मिस्टेक. गरिबीत जन्माला येणं आमचा धर्म असेल, पण गरिबीत मरणार नाही. आम्ही एक दिवस या देशाची सत्ता घेतल्याशिवाय आम्ही विषाने बसणार नाही. माझा पक्ष मूळ म्हणजे बेस ओबीसीचा आहे. ओबीसीचा बेस असलेला माझा पक्ष आहे. आईला सांगावं लागत नाही की मुलगा प्रेम करतोय म्हणून. मी तेच करणार आहे. म्हणजे ओबीसीच पवार साहेबांनी बोलले चांगलं झालं, विशेष म्हणजे काय असं नाही. परंतु जो गरीब तबका आहे त्या गरीब तबक्याला वर केलं पाहिजे म्हणून रिझर्वेशन किंवा रिप्रेझेंटेटिव्ह दिलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनं रिझर्वेशन दिलं होतं ते श्रीमंत हटवण्यासाठी नाही, गरीब हटवण्यासाठी, सन्मान मिळवण्यासाठी. सन्मान होत आहे, हक्काने अधिकाराची लढी. दलिताचं एखादं पोरगं गावात कलेक्टर झालं तर त्याच्या आई वडिलांना आज बी सन्मान मिळत नाही. त्या सन्मानाची लढाई होती बाबासाहेबाला, पैशासाठी नव्हतं. म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही मूळ ओबीसी आहे, मूळ आदिवासी आहे, त्या आदिवासीलाच ती मिळायला पाहिजे. आता आदिवासींचा समज येतोय की धनगर घुसली म्हणजे, पण आमचं म्हणणं आहे मूळ आदिवासीला धक्का न लावता जर त्यांना मिळालं तर चांगली गोष्ट आहे. मी आता बिरसा मुंडाच्या जयंतीला चाललोय जबलपूरला. 1,00,000 लोकांची सभा आहे राष्ट्रीय समाज पक्षाची. त्यामुळं जे जो समाज आहे त्या समाजात त्या प्रमाणात हक्क अधिकार मिळाला पाहिजे. आता माझा सुरतला नगरसेवक नगराध्यक्ष आहे, ब्राह्मण समाजात आहे. ब्राह्मण आहे माझा तिथं मेयर. म्हणजे आम्ही जी घेतोय ती सर्व जातीची लोक आहेत. पण दुर्दैव तुम्ही मंडळींनी काय केलंय मीडियावाल्यांनी, धनगरांचे नेते महादेव जानकर. आता माझे 3 आमदार मराठा, 1 महापौर ब्राह्मण, 1 ठाकूर. परंतु नेता मीडियाला काय दाखवते, धनगरांचे नेते, ओबीसीचे नेते. म्हणजे हे किती आमच्या अन्याय करताय तुम्ही मंडळी. पक्ष काढलाय राष्ट्रीय समाज पक्ष. पाठक माझा बिहारचा अध्यक्ष आहे. पाठक बसली आता इथं मीडियावाली प्रभारी. बिहारचा माझा अध्यक्ष पाठक आहे. आम्ही 21 जागा लढवतोय बिहारला, 21 आता सध्याला. परंतु लोकांचं कसं काय नाही, धनगर समाजाचे नेते महादेव जानकर. म्हणजे दुर्दैव भाजप असू द्या किंवा हे असू द्या, आम्ही मिनिस्टर झाल्यानंतर मला वाटलं होतं इरिगेशन मिळेल, इलेक्ट्रिकल, मी इंजिनियर आहे, मला खातंही कुठलं मिळालं, पशुसंवर्धन, दुग्ध आणि मच्छी. म्हणजे ही तुम्ही आमची सायकोलॉजी अडॉप्ट करता. वी आर द मेरिटली स्टुडंट आहे, आम्ही मेरिटची स्टुडंट आहे. एखाद्याला वाईट बोललं, शिव्या दिल्या म्हणजे असली ब्रेकिंग न्यूज नाही पाहिजे मला. म्हणून ह्या गोष्टीचा विचार करावा. या देशामध्ये ओबीसी समाज सर्वात जास्त आहे. मग ओबीसीचा पंतप्रधान, ओबीसीचा मुख्यमंत्री व्हायला काय पोटात दुखतंय का कुणाच्या? हा, मग ही जर मागणी करत असेल तर आम्ही जातीवादी आहे का? आज 11,000 IAS ऑफिसर आहेत, तर ओबीसीचे किती IAS ऑफिसर आहेत, किती व्हाईस चान्सलर ओबीसीचे आहेत, किती सेक्रेटरी ओबीसीचे आहेत, किती डेप्टी कलेक्टर ओबीसीचे आहेत. ही मुद्दा मांडला म्हणजे जातीवादी असू शकतं का? परंतु दुर्दैव, माझी विनंती आहे मीडियाला की तुम्ही मंडळींनी रिअली प्रोजेक्ट करत जावा, एवढीच फक्त नम्र विनंती आहे आपल्याला. आता कसं नाही नाही नाही, माझा पक्ष सर्व ठिकाणी म्हणतोय नका, आम्ही सर्व ठिकाणी करतोय. पण ज्यावेळेस आपण एखाद्या महायुतीत येतो तेव्हा महायुतीचं रूल्स अँड रेग्युल देखील फॉलोअप केलं पाहिजे. म्हणजे महाविकास आघाडी बरोबर येतोय आपण, सॉरी, तर त्या महाविकास आघाडीचं रूल्स अँड रेग्युलेशन फॉलोअप केलं पाहिजे. साऱ्या पक्षाचा नियमाने डिसिप्लिन असतं. मग तिथे एखादी जागा मला मिळणार नाही, आपण लगेच आक्रस्ताळी व्हायची काही गरज नाही. एखादं पाऊल तिथे मिळणार नाही त्यांना. भाजप मनसेबद्दल उद्धव आणि राज एकत्र आहोत म्हणून पहिला पेढ वाटणारा महादेव जानकर जाईल. पहिल्या जुटला शत्रूचा शत्रू तो मित्र देऊन आपल्याला राजकारणात चालवू लागणार आहे. त्यामुळं काँग्रेसला सल्ला देण्याइतपत माझा पक्ष मोठा नाही, म्हणजे हे नम्रपणे मी सांगतो. परंतु ठीक आहे, काँग्रेसच्या अंतर्गतचा प्रश्न आहे, त्यांच्यात इंटरफेअर करणं बरोबर नाही. त्यांचा पक्ष माझ्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे माझं म्हणणं आहे की राज उद्धव एकत्र आलं तर ते चांगलीच गोष्ट आहे, विशेष म्हणजे. आणि आताचा हा महानगरपालिकेचा प्रश्न आहे. आता नगरपालिका एवढंच ठरलंय आमचं की सर्वांनी आपण मिळून एकत्र यायचा प्रयत्न करायचा. जोडलं पाहिजे, तोडलं नाही पाहिजे, म्हणून साठी भूमिका चालली. आता ते काय मला माहित नाही. पंकजाताई माझी बहीण आहे,
बहिणीचं नातं हे राजकारणाच्या पलीकडचं आहे. आणि पंकजताई एका पक्षाची नेता आहे भारतीय जनता पार्टीचं. आता त्यांचं माझं त्या पक्षाचं माझं जमत नाही, पण माझं बहिणीचं नातं, बहिणी भावंडाचं नातं माझं अबाधित आहे. त्यामुळे त्या बहिणीला बी अडचणीत आणणार का आणि भावाला बी अडचणीत आणणार हा. माझं म्हणणं आहे कुणाचं बी घर प्रायव्हेट लाईफवर कुणाच्या जाऊ नये ह्या मताचा मिळा म्हणजे विशेष म्हणजे. आणि ते जे आहे ते राज्य सरकारनं जे सत्य आहे ते बाहेर येऊन करण्याचा प्रयत्न करावा विशेष. मी कुणाची पाठराखण करण्यासाठी वगैरे ह्याच्यासाठी नाही. जर ती कुणाचा पंतप्रधानाचा, मुख्यमंत्र्याचा, मंत्र्याचा जरी मुलगा असेल तर चूक असेल तर त्या चूक या व्यवस्थेनं दिली पाहिजे या मताचा मी आहे. तुमच्या पक्षाचे एकमेव आमदार आहेत राज्यामध्ये रत्नागिरी, परंतु ते म्हणतात तुम्ही आता भाजपमध्ये आहे. तुमच्या पक्षाचे चिन्ह घेऊन ते स्वतः निवडून आहे. आता मात्र भाजपमध्ये शेड्यूल 10 प्रमाणे त्यांच्यावरती कारवाई व्हावी याकरता तुम्ही कोर्टात काय होतंय, मी काय कोर्टात जाणार नाही. ज्यावेळेस माझे 10 आमदार येतील त्यावेळेस ते आमदार फुटता येणार नाहीत. 4 आमदार राहतात तेव्हा काय होतं ते हे आपल्या आबरू बी झाकत नाही ना आबरू बी जात नाही अशी अवस्था असते. त्यामुळे 10 थ्रूडचं उत्तर दिलं तर ते काय म्हणणार मी तिकडे गेलेलो आहे, त्यामुळे मी काय येणार नाही. पुढच्या बारीनं रासपाचा आमदार माझा तिथं असेल एवढे लक्षात ठेवायचं. माझा आणि त्यांचं नातं ते बीजेपीत गेले, त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही त्यांच्याशी आमचं हे काय 1 आणि 2 आणि 3 आमदार असतात ना त्या पक्षाची अवस्था हीच असते आजपर्यंत, लक्षात ठेवा. म्हणून मी 12चा आमदार मागणी केली ती भाजपा, त्यांनी 12 आम्हाला दिली नाहीत. आमची लढाई तिथंच चालू झाली. त्यामुळे त्या आमदारांनी कुठं जावं काय राहावं माझ्याकडून माझा विषय संपून गेलेला आहे, त्याचा प्रश्न येणार आहे. चांगली गोष्ट आहे. मग एबी फॉर्म महादेव जानकरचा का वापरला, चांगली गोष्ट आहे. हा 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 कोणाचा माझ्या पक्षाचा काय विषय चाललंय ना आमचं, तेच चाललंय. स्थानिक लेवललाच युती व्हायला लागली आमची सर्वांची. सर्व यायला लागले. फक्त मला वाटतंय भारतीय जनता पार्टी तेवढी येत नाही. तो जगातला मोठा पक्ष असल्यामुळे त्यांना गरज लागणार नाही. बाकी सारी येतील आमच्यावर. चला, थँक्यू.